गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा मुद्दा कळीचा बनलाय। वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार की नाही हे कोडं लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तरी सुटलेलं नाही। अशातच महाविकास आघाडीनं बचावात्मक पवित्रा सोडत शेवटचा डाव टाकलाय। शनिवारी रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर खल करण्यात आला। वंचित बहुजन आघाडीनं 17 जागा मागितल्यानं वंचित शिवाय बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। अशातच काँग्रेस 18 ते 20 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 जागा ते 12 जागा आणि उर्वरित जागा ठाकरे गट आणि मित्रपक्षांना दिल्या जाणार आहे। मवियाचं जागा वाटप लवकरच जाहीर होईल असं राऊतांनी सांगितलं। मवियाकडून वंचितला आता नव्यानं प्रस्ताव दिला जाणार आहे। असं असलं तरी संजय राऊतांसह मवियाचे नेते वंचितबाबत आशावादी आहेत। जो काही लहान सहान गोष्टी होत्या जागा वाटपातल्या त्या संपवून आज किंवा उद्या आम्ही घोषणा करू। आम्ही त्यांना 4 जागांची ऑफर दिलेली आहे। त्या संदर्भात त्यांच्या पक्षामध्ये विचार सुरू आहे।